नमस्कार मंडळी, चला तर सुरुवात करूया रेसिपीला। इथे मी 1 वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे, पाव वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि 2 चमचे रवा घ्यायचा आहे। तर आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आता त्याच वाटीने आपण इथे अर्धी वाटी दही घ्यायचं आहे आणि दही देखील आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तर इथे साधारण 1.5 वाटी पाणी हे आपल्याला लागलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने आपलं मिश्रण हे तयार झालेलं आहे। आता आपल्याला हे मिश्रण 7 ते 8 मिनिटांसाठी ह्याच पद्धतीने फेटून घ्यायचं आहे। आता 10 मिनिटांसाठी आपल्याला हे मिश्रण झाकून ठेवायचं आहे आणि 10 मिनिटांनंतर याच्यामध्ये इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे, तर तो टाकूया आणि थोडीशी कोथिंबीर ही चिरून घेतलेली आहे, तर ती देखील टाकून घ्यायची आहे। 3 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 6 ते 7 कढीपत्त्याची पाने देखील आपण कापून टाकलेली आहेत, छान चव येते। थोडंसं आलं मी इथे खलबत्त्यात कुटून घेतलेलं आहे। अर्धा चमचा जिरे टाकायचे, चवीनुसार मीठ टाकायचे आणि पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेणार आहोत। छान असं आपलं हलकं फुलकं मिश्रण हे तयार झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण चिमूटभर सोडा टाकून घ्यायचा आहे आणि सोडा टाकल्यानंतर देखील आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये मी इथे 2 चमचे गरम तेल टाकलेलं आहे आणि गरम तेल टाकल्यानंतर देखील आपण हे मिक्स करून घेऊया। तर आता इथे कढईमध्ये तेल गरम झाले की याच्यामध्ये आपल्याला ह्याप्रमाणे भजे सोडून घ्यायचे आहे। 2 मिनिटांनी पलटी करायचे आणि मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे। दोन्ही बाजूनी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।